कधी एकदा सकाळी उठून बातमी वाचेल असं झालं होतं मला. कारण मला माहिती होतं मी दिलेल्या बातमीमुळे किल्लेदारांच्या घराखाली बॉम्ब फुटणार. जबरदस्त वाकलीस ते सुद्धा कोणासमोर? जी बाई या दिवसाची वाट पाहत होती तिच्या समोर. त्यांनी जे काय लिहिलं त्यातलं काही खरं नाहीये. माझ्यावर विश्वास मला माहितीये जानकी, त्यातलं एक अक्षरही खरं नाहीये. माझी जी नालस्ती केलीस त्यापेक्षा माझा जीव घेतला असतास ना तरी चाललं असतं. मी हात जोडते तुमच्या समोर. पुन्हा हात जोडला असता याद राख. आणि या गुन्ह्याची शिक्षा मी तुला देणार नाही, स्वतःलाच करून घेईन. आत्याजी अगं आजच्या पेपरात आत्याजी बाबा खूप चिडले. तू चल ना. मला शिव्या द्या, मला बोला, मी वाटेल ती शिक्षा भोगायला तयार आहे, पण आता स्वतःला नकाला त्रास करत मी आपल्या घरासाठी केलं त्यामुळे माझं काय चुकलं. जानकी नरसिंह याच्यात तिची काही चूक नाहीये. बाई अरे नरसिंह यापुढे मी तुझ्याशी एक अक्षरही बोलणार नाही. हात जोडते माझ्याशी बोलणार का? इतकंच नाही तर यापुढे आपल्यात कोणत्याही प्रकारचे संबंध नसतील. मी इथे स्वतःसाठी काही मागायला आले नाहीये. हे काल रात्रीपासून घरी परत नाही आले. माझा फोनही उचलत नाहीये. मग मी काय करू? ते तुमचा फोन नक्की उचलतील, खात्री आहे मला. युगंधराची सगळी माणसं सुट्टीवर आहेत का? हॅलो. जिथे असशील तिथून लगेच घरी निघून ये. कोणाच्या घरी? तुझ्या? आपल्या घरी. तुझी आत्या डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहते. बाकी कोणासाठी नाही तर निदान तिच्यासाठी तरी ये. ठीक आहे, येतोय तो. कारण जेव्हा बघावं ना तुझ्या तोंडी फक्त त्याच बाईचा विषय असतो. हो, कारण तू इथे येऊन बघ जरा तिने काय पद्धतीने आमचं घर डिस्टर्ब केलंय. त्या बाईला लहानपणी मी काकू म्हणायचे, बट नाव आय जस्ट हेट हर लाईक एनिथिंग. तू आणि तुझ्या घरचे त्या बाईपासून जितके लांब राहू शकाल ना तितके लांबच. कारण ती बाई ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात गेली आहे त्यांचं वाटोळच केलंय तिने. एक मिनिट, तुला काय माहिती तिच्याबद्दल एवढं? अमृता, अगं कळलं का तुला? वामन दादा घरी येत आहेत. काय? मी तुला नंतर फोन करते. अगं आता त्यांनी सांगितलं मला. जानकीला माहिती आहे सगळं, कारण हे सगळं तिच्यामुळेच घडलंय. बघा वहिनी, आपला वामन बोळसट आहे हो. आणि बाई लय डेंजर. फणा काढून बसेल सांगता येत नाही. कुठल्या सापाला दूध पाजायचं आणि कुठल्या सापाचा फणा ठेचायचा ते पण मला चांगलं कळतं. मला माझा नवरा सुरक्षित असल्याचं समाधान मिळालं आणि तुम्हालाही तुमचा भाऊ. त्यामुळे आता येते मी. माझ्यावरचा राग काढण्यासाठी युगंधरांनी तुझा वापर केला, तुला त्रास दिला. भाऊजी मी तर लहान नव्हते ना. लहान आहेस तू आणि म्हणूनच सांगतो तू कुठेही जायचं नाहीस. पण घरातलंही तेवढ्याच मोठ्या मनाने स्वीकारतील, कारण मला माहितीये तिच्या कमरेला चाव्या, तिलाच सगळा मान.